सकाळी 6:30ची वेळ होती. विनिता गाढ झोपेत झोपलेली होती. तेवढ्यातच दारावरची बेल जोरजोरात वाजत होती. दारावरच्या बेलचा आवाज ऐकून विनिता आळस देत झोपेतून उठली. दूधवाल्या भैयाकडून दूध घेतले. झोप खूप येत असल्याने विनिताने चेहऱ्यावर पाणी मारले. तेव्हा जाऊन कुठे तिच्या डोळ्यावरची झोप उडाली आणि विनिताच्या दिवसाची सुरुवात झाली. विनिता चहा पित असताना तिने मोबाईल हातात घेतला. तारीख बघितली व ती मनातल्या मनात पुटपुटली. अरे, आज तर श्रेयूचा वाढदिवस आहे. मेसेज टाकून ठेवते, दुपारी निवांत फोन करेल. मोबाईलचे नेट चालू केल्यावर बरेच मेसेज आले होते. त्यात श्रेयूचाही मेसेज आला होता. तिने श्रेयाचा मेसेज वाचायला सुरुवात केली. हाय ताई, तू जगातील बेस्ट बहीण आहेस. आजवर तू जे काही माझ्यासाठी केलं आहेस त्यासाठी मी मनापासून आभार मानते. तू आजवर माझ्या प्रत्येक वाढदिवशी मला काही ना काही गिफ्ट देत आली आहे. आज मी तुझ्याकडून स्वतःहून काहीतरी मागणार आहे. मी आशा करते की मी जे काही मागणार आहे ते तू देशील ताई. ताई, मी नकळत तुझे मन दुखावले असेल तर मला माफ कर. माझ्यावर रागू नकोस. मेसेज वाचल्यावर विनिता मनातल्या मनात बोलली, श्रेयू वेडी आहे का? ही अशी का बोलत आहे? हिला काय बोलायचे आहे? आता सकाळी सकाळी तीही कामात असेल. दुपारी फोन केल्यावर हिच्याशी सविस्तर बोलायला पाहिजे. विनिता श्रेयाचा विचार करत होती. तेवढ्यात रोहितने विनिताकडे चहा मागितला. विनिताने त्याला चहा दिला आणि नाश्ता व डब्याची तयारी करण्यात ती व्यस्त झाली. विनिता स्वयंपाकघरात व रोहित हॉलमध्ये लॅपटॉपवर काम करत बसला होता. काही वेळात विनिताच्या मोबाईलची बेल आणि दारावरची बेल सोबतच वाजली. विनिता रोहितला म्हणाली, रोहित, शांताबाई असेल, दार उघडा. रोहित, बाबांचा फोन आलाय, मी घेते. रोहित हळूच पुटपुटला, एवढ्या सकाळी फोन करायची वेळ असते का? बाबांना माहित नाहीये का ही किती घाई गडबडीची वेळ आहे? विनिता रागाने रोहितला बोलली. रोहित, कामही तसेच घाईचे असेल म्हणून बाबांनी यावेळी फोन केला असेल. रोहितने दरवाजा उघडला. शांताबाई घरात आली व थेट किचनमध्ये गेली. विनिताने फोन उचलला, कानाला लावला आणि लगेच विनिता काय जोरात ओरडली व तिच्या हातातून मोबाईल खाली पडला. मोबाईलचे 3 भाग वेगवेगळे झाले. विनिताचे बोलणे ऐकून रोहित किचनमध्ये धावत आला. विनिता स्तब्ध उभी होती. ती काहीच बोलत नव्हती. त्याने तिला खुर्चीवर बसवले. शांताबाईने पाणी आणले. रोहितने तिला पाणी पाजले आणि काळजीने तो तिला विचारू लागला, विनू, काय झालंय? बाबा काय म्हणाले? विनिता काहीच बोलत नसल्याने रोहितला नेमकं तिच्यात आणि बाबामध्ये काय संभाषण झालं हे त्याला कळत नव्हतं. म्हणून त्याने बाबांना फोन करण्याचे ठरवले. हॅलो बाबा, काय झालं? घरी सर्व ठीक आहे ना? विनू काहीच बोलत नाही. बाबा रडवेल्या आवाजात बोलू लागले, रोहितराव, आपल्या श्रेयाने आत्महत्या केली आहे. विनूला घेऊन तुम्ही श्रेयाच्या सासरी लवकरच पोहोचा. रोहित विनिताकडे बघून बोलला, विनू, आपल्याला निघायला हवं, स्वतःला सांभाळ. एवढं बोलता बोलताच त्याचा कंठ दाटून आला. तो पुढे काही बोलूच शकला नाही. रोहित व विनिता श्रेयाच्या सासरी पोहोचली. त्यावेळी श्रेयाचे सर्वच नातेवाईक पोहोचले होते. श्रेयाच्या पार्थिवाजवळ तिची आई बसलेली होती. विनिताला बघून तिच्या आईने जोरजोरात किंकाळी फोडली. विनू, बघ ना, आपल्या श्रेयूने हे काय करून घेतले. ती आपल्याला अशी सोडून कशी जाऊ शकते? विनिता श्रेयाच्या पार्थिवाजवळ गेली. अश्रू दाटून आले होते. श्रेयू, उठ बाळा, आपण ठरवलं होतं ना, आपल्यामुळे आपल्या आईबाबांच्या डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही. श्रेयू, तुला आत्महत्या करणाऱ्या लोकांची खूप चिड यायची ना, मग तू हे पाऊल का उचलले? असं काय झालं की तुला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला? तू मला एकटीला सोडून कशी जाऊ शकते? तुला एकदाही वाटलं नाही की आपल्या ताईशी बोलावं, तिचं मत घ्यावं? हे बाळा, एकदा उठ ना, माझ्याशी बोल ना. तुझ्यासारखी महत्वाकांक्षी मुलगी असं कसं करू शकते?
रोहितने विनिताला शांत करण्याचा प्रयत्न केला. तिथे जमलेल्या सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला होता. कारण श्रेया ही एक समजदार, शांत, सुशिक्षित, ध्येयवादी मुलगी होती. श्रेयासारखी मुलगी आत्महत्या करू शकते हा विचार कुणालाच पचत नव्हता. श्रेयाचे नातेवाईक तिच्या सासरच्यांना दोष देत होते, पण श्रेयाने आत्महत्या का केली याचे खरे कारण कुणालाच माहीत नव्हते. काही वेळातच श्रेयावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर विनिता, रोहित, विनिताची आई व विनिताचे वडील आणि सर्वच नातेवाईक आपापल्या घरी परतले. विनिता, आई बाबा, विनिताचा भाऊ याचा विचारात होते की श्रेयाने आत्महत्या का केली असेल. अगदी समीर म्हणजे श्रेयाचा नवरा, त्यालाही समजत नव्हते की श्रेयाने आत्महत्या का केली असेल. श्रेयाच्या दशक्रिया विधीच्या वेळी कावळा पिंडीला शिवला नाही. यावरून असे निर्देशित होते की श्रेयाच्या खूप इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या. 13व्या विधीसाठी सर्वजण श्रेयाच्या सासरी जमा झालेले होते. विधी चालू असतानाच पोस्टमन तिथे आला आणि सांगितले की श्रेयाचे पत्र आले आहे. उपस्थित सर्वच जण चकित झाले होते. सगळ्यांच्या मनात शंका उपस्थित होते की श्रेयाला जाऊन 13 दिवस झाले आहे आणि आता श्रेयाचे पत्र कसे येऊ शकते. कोणाचेही पत्र हातात घेऊन वाचण्याची हिंमत नव्हती. म्हणून रोहित आपल्या जागेवर उठला. त्याने पोस्टमन कडून पत्र घेतले आणि वाचायला सुरुवात केली. सर्वप्रथम सर्व उपस्थित असलेल्या माझ्या आप्तस्वकीयांना नमस्कार. तुम्ही आज सर्व माझ्यासाठी जमले आहात याचा मला खूप आनंद होत आहे. आज मला जाऊन 13 दिवस झालेत. या 13 दिवसात सर्वांना एकच प्रश्न पडला असेल की श्रेयाने आत्महत्या का केली असेल, तिने हे पाऊल का उचलले असेल. तर आज तुम्हा सर्वांना याचे उत्तर देऊ इच्छिते. सर्वप्रथम माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये. माझ्या आत्महत्येला सर्वस्वी मी जबाबदार आहे. माझ्यातील गुण, समजूतदारपणा जो सर्वांना आवडतो तोच माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहे. कसा ते तुम्हाला पुढील मजकूर वाचल्यानंतर समजेल. एका छोट्याशा खेडेगावात राहूनही आई बाबांनी आम्हा 3 बहीण भावांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. मी लहानपणापासूनच आई बाबांचे कष्ट बघत आले. ते कमी शिकलेले असतानाही आम्हाला उच्च शिक्षण कसे घेता येईल याकडे त्यांनी जास्त लक्ष दिले. मी लहान असल्यापासून आईचे माझ्या बाबतीत एक ठरलेले वाक्य ऐकत आले. माझी श्रेया खूप जास्त समजदार आहे. ती कधीच कसलाही हट्ट करत नाही, तक्रार करत नाही, उलट बोलत नाही. आई, मी प्रत्येक वेळी समजूतदारपणा दाखवला असेल, पण याचा अर्थ असा होत नाही की मला मन नाही, इच्छा नाही. मी कधी तुम्हाला काय कुणालाच उलट बोलले नाही, म्हणजे मला समोरच्याचं प्रत्येक वेळी पटायचं असं नाही. आई, माझ्या मनात काय चालू आहे हे तुम्ही कधी समजून घ्यायचा प्रयत्न केला का? यात मी तुम्हाला दोषी मानतच नाही. उलट या सर्वात माझी चूक आहे की मी अति समजूतदारपणा दाखवला. मी वेळीच बोलले नाही. आई बाबा, मी विनिता ताईला मोठी बहीण म्हणून जो मान आदर दिला, तो मान आदर मला लहान भाऊ म्हणून सागरने कधी दिलाय का? तो कधी मला ताई म्हणला नाही की माझं कधी काही ऐकलं नाही. ते सोडा, पण कधी नावाने व्यवस्थित हाक मारली नाही. सागर नेहमी मला जाडी, ढोली, काळी असं म्हणून चिडवायचा. कधीतरी चिडवणे हे ठीक असायचे, पण नेहमी तो तसाच बोलायचा. याबद्दल मी अनेकदा तुमच्याकडे तक्रार केली, पण तुमचे पालुपत ठरलेले असायचे. तो लहान आहे, तू मोठी आहेस, तू त्याला समजून घे. नेहमीच का त्याला समजून घ्यायचे? तुम्ही कधी त्याला का नाही सांगितलं की तिला आवडत नसेल तर तिला नको चिडूस. माझा रंग सावळा होता, त्यात माझा काय दोष? ताई, तुला आठवतंय एकदा जत्रेत तुला बांगड्या घ्यायच्या होत्या, मला भांड्याच्या घ्यायच्या होता, तर सागरला गाडी घ्यायची होती. तुला बांगड्या घेतल्या गेल्या, सागरला गाडीही घेण्यात आली.
पण पैसे कमी असल्याने मला भांड्याचा सेट घेतला गेला नाही. का? तर श्रेया समजूतदार आहे, ती रडणार नाही. शाळेला सुट्टी असतानाही मी आईला घरकामात मदत करायचे, बाबांना दुकानात मदत करायची, पण सागर गावभर मित्रांसोबत उंडारायचा. त्याला कधी जबाबदारीची जाणीव करून दिली नाही. मला नसेल वाटत का मैत्रिणीसोबत जाऊन खेळावं, सुट्टीची मजा घ्यावी. ताईची 12वी झाल्यानंतर तिला शहरातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यात आले. ताई तिथे हॉस्टेलला राहायची. सुट्टीत घरी आल्यावर तिकडची मौज मस्ती सांगायची. ताईचे बघून मलाही शहरातल्या कॉलेजमध्ये जायचा मोह झाला, म्हणून मी 12वीत खूप अभ्यास केला, चांगले मार्क्स मिळवले. पण नेमकं त्याच वर्षी बाबांची तब्येत बिघडली. बाबांनी मला सांगितलं की श्रेया, माझी तब्येत बिघडली आहे, मी पूर्वीप्रमाणे काम करू शकणार नाही. तुझ्या शिक्षणावर जास्त खर्च केला तर सागरला हवे ते शिक्षण देता येणार नाही. तर तू आपल्या गावातील कॉलेजमध्ये BSc कर. बाबांच्या अशा बोलण्याने पुढे मला काहीच बोलता आले नाही. माझे इंजिनियर होण्याचे स्वप्न तिथल्या तिथे मातीमोल झाले. विनिताताई व सागर इंजिनियर झाले आणि मी समजूतदारपणा दाखवल्याने मी BSc झाले. ताई शेवटच्या वर्षात असताना तिच्यासाठी रोहित जिजूंचे स्थळ सांगून आले. ताईचे थाटामाटात लग्न झाले. मी ताईसाठी खूप खुश आहे. ताई घरी आल्यावर जिजूंबद्दल सांगायची तेव्हा मलाही असं वाटायचं की मला जिजूंसारखा नवरा भेटावा, की जो मला माझ्या स्वप्नांना समजून घेईल. माझं BSc पूर्ण झाल्यानंतर माझ्यासाठी बाबांनी मुलगा बघायला सुरुवात केली. माझा रंग सावळा असल्याने मला कोणीच पसंत करत नव्हते. सर्वजण फक्त माझे बाह्यरूप बघायचे, माझे गुण कोणीच पाहिले नाही. लग्न लवकर जमत नसल्याने मी बाबांना म्हणाले की बाबा, मी शहरात जाऊन नोकरी करते, घरात रिकामी राहून मला कंटाळा आला आहे. नोकरी करता करता मी पुढील शिक्षणही घेईल. पण बाबांनी मला नोकरी करण्याची परवानगी दिली नाही. माझे नोकरी करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. काही महिन्यांनी समीरचे स्थळ माझ्यासाठी सांगून आले. समीर दिसायला स्वभावाने चांगले वाटल्याने मला खूप आनंद झाला होता. समीर शहरात नोकरी करत होते. त्यांच्या आई वडिलांनी सांगितले की मुलीला लग्नानंतर नोकरी करू देऊ. मला वाटले आता आपले अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण होईल. सागरला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे असल्याने बाबांनी माझ्या लग्नासाठी जास्त खर्च नाही केला. मी लग्न होण्यापूर्वी खूप स्वप्न पाहिली होती. लग्न झाल्यावर अगदी पहिल्याच रात्री समीरने मला सांगितले की माझे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. तुझ्यासोबत आई बाबांच्या इच्छेखातर लग्न केले, माझे तुझ्यावर प्रेम नाही. आपण फक्त जगासाठी नवरा बायको असू, पण आपल्यात नवरा बायको सारखे कुठलेही संबंध राहणार नाही आणि माझ्याकडून कुठलीही अपेक्षा करू नको. हे सर्व ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच हादरली. डोळ्यासमोर अंधकार येऊन उभा राहिला. मी माहेरी आल्यावर ताईला सर्व कल्पना दिली व सांगितले मी समीर सोबत राहू शकणार नाही. यावर ताईने मला समजावले व सांगितले थोडे दिवस थांब, समीरचे मन जिंकण्याचा प्रयत्न कर. थोड्याच दिवसात त्या मुलीचे भूत त्याच्या डोक्यातून उतरेल. मी विचार केला की ताई बोलते ते बरोबर आहे, आपण थोडे प्रयत्न करून बघू. म्हणून मी समीरला काय हवं काय नको हे सर्व बघायला सुरुवात केली. त्यांचे आवडते पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालायला सुरुवात केली. त्यांच्याशी त्यांच्या आवडत्या विषयावर गप्पा मारायला सुरुवात केली. समीरची आवड ती माझी आवड हे स्वीकारायला सुरुवात केली. पण सगळं व्यर्थच होतं. काही दिवसात समीरची सुट्टी संपली. ते परत कामावर हजर झाले. गावावरून जाताना त्यांच्या आई म्हणाल्या सोबत श्रेयाला घेऊन जा. यावर त्यांनी सांगितले आधी घर शोधतो मग तिला घेऊन जाईल. समीर गेल्यावर त्यांनी मला साधा एक फोन तर केलाच नाही, पण मी फोन केल्यावर
ते 5 मिनिटाच्या पुढे कधी बोललेच नाही. हे सर्व ताईला सांगितलं की ताई म्हणायची, थोडा समजूतदारपणा दाखव, हळूहळू सर्व ठीक होईल. जवळजवळ 2 महिन्यांनी समीर घरी आले. मी त्यांना बोलले, आपल्यात जरी नवरा बायकोंचे नाते असेल नसेल ते ठीक आहे, मला तुमच्यासोबत शहरात येऊ द्या. मला नोकरी करायची आहे. मला इथे एकटीला खूप बोर होते. यावर त्यांचे उत्तर होते की तू दिसायला सावळी आहेस. मी तुला माझ्यासोबत शहरात नेले तर माझे सर्व मित्र माझी चेष्टा करतील, माझ्यावर हसतील. मी तुझी बायको म्हणून ओळख करून देऊ शकणार नाही. तुला नोकरी करण्याची गरज नाही. जेवढे पैसे लागतील तेवढे मी तुला देत जाईल. समीर असं बोलल्यावर मी ठरवलं होतं, आई बाबांना जाऊन समीरचे सत्य सांगावे व मला घटस्फोट घ्यायचा आहे याची कल्पना द्यावी. समीर शहरात निघून गेल्यावर मी काही दिवसांसाठी माहेरी गेले. तेव्हा मला कळलं की बाबांना मायनर हार्ट अटॅक येऊन गेला आहे. अशा परिस्थितीत माझ्यासारखी समजूतदार मुलगी सत्य परिस्थिती सांगू शकेल का? काही दिवस मी माहेरी राहून सासरी परतले आणि जी परिस्थिती आहे ती स्वीकारली. ताईसोबत त्या विषयावर बोलणेही सोडले. मी प्रवाहासोबत पुढे जाऊ लागले. पुढचे स्टेशन न ठरवता प्रवास करू लागले. मागच्या महिन्यात मी माहेरी गेले होते त्यावेळी बाबा पूर्णपणे बरे झाले होते. म्हणून मी आईला समीरबद्दल सर्व खरे सांगितले व मला घटस्फोट घ्यायचा आहे याची कल्पना दिली. एक शेवटचा प्रयत्न म्हणून आईला सर्व सांगण्याचे धाडस केले. यावर आईने मलाच समजावले, श्रेया तू समजूतदार आहेस, तुला सर्व कळतं. घटस्फोट घेतला तर गावात बदनामी होईल. सागरला बायको भेटणार नाही. तुझ्या ताईला सासरी त्रास होईल. तुझे बाबा जगू शकणार नाही. एकट्या बाईला आयुष्य जगणं एवढे सोपे नसते. आमच्या सर्वांचा विचार कर. मी आल्या पावली परत फिरले. आई, तू मला काय वाटतं असेल याचा एकदा तरी विचार केला का? ताई, तू नेहमी सांगायची, थोडी वाट बघ, सर्व व्यवस्थित होईल. ताई, लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले. मी किती वाट बघायची? समीर, मला मान्य आहे तुमचे माझ्यावर प्रेम नाही. तुम्ही मला बायकोचा दर्जा देऊ शकत नाही. तुम्ही माझे मित्र तर होऊ शकला असता. तुमच्या आई वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माझे आयुष्य का उद्ध्वस्त केले? आता सर्वजण असेही म्हणतील की तू आत्महत्या करण्यापेक्षा यातून सुटण्याचे अनेक मार्ग होते, ते अवलंबले का नाहीत? ते मार्ग अवलंबणे म्हणजे माझ्याच माणसाविरोधात मला लढावे लागले असते व मी माझ्या माणसाविरोधात लढू शकत नाही. एवढी ताकद माझ्यात नाही. शेवटचे सांगते सागर, ताई, आई, बाबा, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. फक्त एकच सांगते, मी समजूतदार होते पण मला मनही होते व मनाच्या व्यथाही होत्या. त्यावेळीच तुम्ही समजून घ्यायला हव्या होत्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.